40+ अनुभव. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय पॉइंट मध्ये. अमोल आहे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगला चेंडू गॅदर केला जातोय, फेकी चांगली राहिली आहे. अमोल वास्कर होते, वेगाने धावत आले. चेंडूकडे त्यांचं एका बाजूने लक्ष राहिलं. फिटनेस काय असतो 40+ हे खेळाडू तुम्हाला दाखवतील, कारण की कंटिन्यू प्रॅक्टिस. तुम्ही जर आपण पाहिलं तर सीतारामचं क्रीडा नगरी अगदी आपण पाहिलं तर दुपारच्या 4च्या ठोक्याला प्रत्येक जण हळूहळू येत राहतो. त्यानंतर प्रॅक्टिस तिथे कंटिन्यू राहत जाते. त्यानंतर हा फिटनेस ठेवला. तुम्ही जिमला नाही जाऊ शकत, तुम्ही क्रिकेट खेळा. फिटनेस आणि फिटनेससाठी क्रिकेट खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये फिटनेसही तेवढाच महत्वाचा आहे. बॅकफुटला टॉप, अगदी बॅटची टॉप एज. एक सिंगल धाव टिकले मध्ये हरीश शेट्टी यांना तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. अनुभव क्रिकेट आमच्या, मी विनंती करेल आमच्या गांधी साहेब, मी विनंती करेल आपण कृपया या व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय गांधी साहेब, विनंती करेल या. आपलं मनापासून स्वागत आहे दादा SPLच्या माध्यमातून. सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. धावा इथे आपण पाहिलं तर गोळा केल्या जातात. वेलकम. मी विनंती करेल अतिथी देवो भव आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे. सांडपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं गेली 8 वर्ष सातत्याने ही परंपरा आपण जोपासतोय. गांधी साहेब यांचा सन्मान, रणदीप सुर्वे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. अतिथी देवो भव. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट येईल, चेंडू निर्धाव येईल. प्रयत्न चांगला राहिला. पहिल्या ओव्हरची आतापर्यंत एक चेंडू बाकी आहे. 6 धावा, एक चेंडू बाकी आहे. येस, 1 टू गो. आणि चहा आलेला आहे. चहाला वेळ नसला तरी वेळेला चहा पाहिजे, तो चहा आलेला आहे. जिस चाय में बबल ना हो चाय किस काम की, जी मैच में बबल ना, जिस चाय में उबाल ना हो वो मैच चाय किस काम की, आणि जिस मैच में बबल ना हो वो मैच किस काम की. बबल पाहिजे मॅच मध्ये, हळूहळू होईल तो चालू. लफ केलाय सर, बॅटनं उचललाय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, टप्पा टप्पा निघून जातोय. येतील 4 धावेसाठी चौकार. मॅच मध्ये हळूहळू होईल तो चालू. लफ केलाय सर. हरीश शेट्टी यांच्यासाठी देखील आपण पाहिले तर प्राइस जरूर होतं, मात्र त्यांची ओव्हर आता संपली आहे. 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आले, डबल डिजिट. येलो कलर टीम आर्मी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर ऑरेंज टीम आर्मी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. दाखल झालेत गोलंदाजीसाठी. नितीन वास्कर गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू अगदी एक 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. नितीन वास्कर यांना दाखल केले गोलंदाजीसाठी. पहिली पेअर अजूनही पार्टनरशिप तशीच आहे, 12 धावा. 1 to 12, 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आतापर्यंत. हाही मान दिलाय, सन्मान दिलाय. पुश करो खुश रहो, सिंगल डबल आणि या महत्वाच्या धावा आहे. आणि पार्टनरशिप बनती आहे. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते. बोला प्यार की बीमारी और भागीदारी हे दोघेही घातक आहेत. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते.
बॅकफुटला हलक्या हातानं फक्त एक सिंगल मध्ये जाईल, डिक्लेअर मध्ये जाईल. एक धाव आणि एका धावेनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. 14 या धावसंख्येमध्ये 14 ऑन स्कोर कार्ड. सिंगल डबल वरती देखील तेवढाच विश्वास ठेवला जातोय. एकेरी दुहेरी धावा आणि काउंटडाऊन कंटिन्यू आपण पहिलं मीटर चालू आहे. डॉटची संख्या तू पाहिली तर आतापर्यंत 2च डॉट आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 डॉट आलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 1च डॉट आतापर्यंत आलेत. आणि हा डॉट खऱ्या तर डॉटची संख्या जेवढी कमी तेवढा धावसंख्या चांगली राहील. कंटिन्यू धावा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चालू राहिले. तर स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती टीम बॅटिंग करते सध्या. टॉस राहिला नाहीये त्यांच्या दिशेनं. विधी 11 टॉस जिंकलं आणि लगेच सांगितलं की गोलंदाजी आम्ही करणार आहोत. हळूहळू आपण पाहिलं तर सूर्य अस्ताला चाललाय. हळूहळू आपण पाहिलं तर अगदी थोड्या वेळानंतर लाईट्स ऑन होतील. पक्षी अगदी घराकडे आणि त्यानंतर आम्ही मैदानाकडे. SPL सानपाडा प्रीमियर लीग श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. संपूर्ण 9व्या पर्वामध्ये सध्या आपण आलोय. दुसरा चेंडू मैदानामध्ये टाकला जातो. कदाचित मागे थोडंसं ओलावा असेल, पाणी आहे मागे आणि त्यामुळे चेंडू मागे गेला की नवीन चेंडू घ्यावा लागतो. ही डोकेदुखी वेगळी वाढली आहे. लकी ड्रॉ आहे. या तुमच्या चिठ्ठीवरती नाव लिहा. लकी ड्रॉ बॉक्समध्ये चिठ्ठी टाका. सन्माननीय जयरामजी पाटील साहेब वेलकम. दादा विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. व्यासपीठावरून आपण VIP कक्षामधून मॅच. हो माय गॉड, चिपक गया गुरु, लपक गया गुरु. पकडली आहे पहिली विकेट. पहिली भागीदारी माघारी पाठवली जाते. अप्रतिम कॅच पकडली आहे. काय कॅच पकडली आहे. आपण VIP कक्षामधून मॅच. हो माय गॉड, रवी यानं अप्रतिम कॅच पकडली आहे. सुनील यांनी ही कॅच पकडली आहे. अप्रतिम कॅच यादर केली आहे. लकी ड्रॉ साठी लाईन लागली आहे पहा. आलोय तर घरी घेऊन जा ना काही ना काहीतरी. अमोल सध्या माघारी गेलेत. नवीन बॅटर दाखल झालेत. प्रवीण मिस्टर प्रवीण शिरसाट सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये खेळून काढला. एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. 15 या धावसंख्येवरती. हो जरा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर ओव्हर कंप्लीट होते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिले तर बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती संघ जाऊन पोहोचल्या. 15 लॉस ऑफ डी, 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. ही धावसंख्या सध्या तुम्ही पाहताय. लकी ड्रॉ चालू झालेला आहे. जे प्रेक्षक असतील तुमच्यासाठी आपण पाहिले तर लकी ड्रॉ अर्थातच मैदानात उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रत्येक 2 तासासाठी लकी ड्रॉ. विजेत्यासाठी बॅट असेल, फायनलच्या दिवसामध्ये सायकल असेल, या सर्व गोष्टी आहेत. लकी ड्रॉ प्रेक्षक तुम्ही या चिठ्ठीवरती आपलं नाव लिहा. लकी ड्रॉ मध्ये नाव आला तर घरचे खुश, नाही आलं तरी बाकीचे खुश. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 15. कदाचित मिस्टर अमोल यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. जबाबदारी दिली आहे. तो चेंडू नाहीये, ती जबाबदारी आहे टीमची. ये ले भाई आपके हात में ही जबाबदारी. अमोल भास्कर. या खेळाडूंना पाहत पाहत युवा खेळाडू आता मोठा होत चाललाय.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5. टोटल झाली टीमची 15. लकी ड्रॉ चालू झालेला आहे. तुम्ही या चिठ्ठीवरती नाव लिहा. खूप छान कन्सेप्ट आहे. लकी ड्रॉला लाईन लागली आता. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये जातोय. ऑरेंज आर्मी टीम एका बाजूला स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती या नावानं खेळते. ओहो, हा झोल पूर्णपणे चेंडू आपण पाहिलं तर फ्लाईटेड टाकण्याचा प्रयत्न राहतो. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव येते. कारण की अमोल भास्कर यांची जर गोलंदाजी पाहिली तर चेंडू आपण पाहिले तर पूर्णपणे झोल केला जातो. फ्लाईटेड चेंडू आणि त्याच्या चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली जातात. चेंडू अगदी आपण पाहिलं तर भिंगरी सारखा फिरत येतो. हा बघा पूर्ण फ्लाइटेड पुढे आलाय. 2 पावलं. चेंडू अगदी कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतीये. ड्रॉप. प्रयत्न चांगला राहिला कॅचचा. आणि जर ब्लॅक स्क्रीनला जर षटका लागतोय तर पहिला चेंडू पडण्याच्या आधी माझी नगरसेवक सोमनाथजी भास्कर साहेब यांनी सांगितलं ब्लॅक स्क्रीनला समोर जर चेंडू डायरेक्ट लागतोय तर 1,500 रुपयाचं प्राइज आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक बाईकच्या स्वरूपामध्ये एक डिक्लेअर येते. आणि लकी ड्रॉच्या ज्या चिठ्ठ्या आहेत तुम्ही डबल नाव टाकू नका. डबल नाव जर आलं तर चिठ्ठी बाद. एकच नाव टाका. 500 रुपये फाईन. 18 धावा 18. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू बाकी आहे. लकी ड्रॉला वयाची पण अट नाही आहे. तो लकी ड्रॉ आहे. चेंडू तब्बल 3 बाकी आहेत. चांगली गोलंदाजी अमोल भास्कर यांच्या जादू बोटांमधली जादू दिसून येते. फिरवण्याचा प्रयत्न. प्रतिम चेंडू हाताला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. तो डाव संपवला. फिरकी टाकली. चेंडू पडला. काटा बदलला. चालू आहे. थांबवले थोडस धावसंख्येला. ब्रेक लावलाय धावसंख्येला. पुढे घेण्याचा प्रयत्न. मागे थापा आहेत. आतापर्यंत एक काम त्यांनी चांगलं केलंय. यावेळी थोडंसं आपण पाहिलं तर बॅकफुटला पाठवलाय. ओव्हर क्रमांक 3 चा ड्रामा संपला. ओव्हर क्रमांक 3 चा युद्ध संपलाय. आणि ओव्हर क्रमांक 3 अमोल भास्करच्या नावावरती राहिले मी म्हणेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूसपणा दाखवला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जैसे ते वैसे स्थिर आहे. शांत आहे. 19 वरती टीमची टोटल आतापर्यंत स्थिर आहे. चला ओव्हर क्रमांक 4 लगेच गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. टॉस साठी स्वर्गीय
भावेश मूर्ती टीम आणि स्वर्गीय फकीर होणे या प्रतिष्ठान टीम आपण दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर पहिला चेंडू अति वेगानं हाताळला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. वीस धावा, 20 ऑन अ स्कोर कार्ड. अंपायर सेट बाईज बॅट इन्व्हॉल्व नाहीये. थँक्यू अंपायर. वन 21 धाव संख्या. यावेळी देखील बॅट्समिंग केली जाते. चांगला चेंडू हाताला, थोडासा पुढे ठेवलाय. गती आहे, वेग आहे, अचूकता आहे, वेगावरती स्वार आहे. गोलंदाज आपण पाहिले तर निखिल बामणे. डॉट बॉल. निखिल बामणेकडे वेग आहे, अचूकता आहे, भन्नाट वेगानं. हा पा पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. आणि या ज्या ही जी गोलंदाजी ती अचूक गोलंदाजी. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी केली जाते. घमंड से भी दूर रहो, डॉट से भी दूर रहो. दोन्ही घातक आहेत. जेवढे डॉट येतात, बिंदी गेंद येतात, प्रेशर वाटते बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. बॅकफुटला स्क्वेअर कट आहे. खेळाडू बॅकवर्ड पॉइंट डोक्यावरून निघून जातोय. दन करत अगदी सिंगल मध्ये येईल. एक डिक्लेअर धाव. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 प्रगती पथावरती आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या धाव संख्येवरती. 4 चेंडूचा खेळ झाला. 22 धाव संख्या. लाईट्स आता ऑन होतील. सानपाडा प्रीमियर लीग, SPL, वर्ल्ड कप आहे आमच्यासाठी. सण आहे, दिवाळी आहे, जत्रा आहे ही आमच्यासाठी. 2 दिवस जत्रा असणार आहे या मैदानामध्ये. यात्रा आहे आमच्यासाठी ही. पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग, भन्नाट वेग. ना गोलंदाज आहे की तोफका नाही. चेंडू टाकतोय की रखरखते आगीचे निखारे टाकतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. आणि फलंदाजाला थांबवलंय, जागेवरती उभा ठेवलाय फक्त. मी डालता रहूगा आप मारते रहो. तू डाल डाल मी पात पात. तेच चाललंय. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा बाहेर ठेवलाय, अवे फ्रॉम दी बॉडी. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 23 या आकड्यावरती. 23. क्रिक लाईव्ह सध्या प्रतिम वर्क त्यांचं माझ्यासोबत टेक्निकल टीम मध्ये जोडलाय. केतन चव्हाण. लॉफ केलाय, हवेमध्ये, चेंडूच्या खाली आहे खेळाडू. कॅच अटेम्प्ट केली आहे. विकेटचं पतन. आणि अगदी गोलंदाजी करत असताना निखिल यांनी अखेरीस फलंदाजाला माघारी पाठवलं. त्रास दिला या गोलंदाजानं आज. 4 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा. केतन चव्हाण. दाखल झालेत. आणि जसे सचिन ठाकूर मैदानामध्ये दाखल झालेत आपण पाहिलं तर माझे नगरसेवक सोमनाथजी भास्कर साहेब यांनी प्रत्येक षटकार चौकारासाठी त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं प्राइस लावलंय. चौकाराला 500, षटकाराला 1000. बायगा मजा. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है. टीमची टोटल थोडीशी चेक करतोय जो एक धाव इधर उधर. चुका होतो तो माणूस, चुका सुद्धा तो देव माणूस माझ्या बाजूला बसलाय. रितेश ठाकूर थोडासा बाहेर ठेवला जातोय. अंपायर सांगतील डिक्लेअर मध्ये 22 रूपमध्ये 1 धाव जाते. चेंडू चांगले टाकले, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी चुकी होते.
विक्रम थापा गोलंदाजीसाठी. यादी आज विकेट कीपर ते होते, आता गोलंदाज म्हणून ते आलेत. संघाची धावसंख्या 25. सचिन ठाकूर पुन्हा अगदी पंचांकडे पाहतात, अंपायरकडे आशाभूत नजरेनं. अंपायर सांगतात चेंडू आहे हा वाईट नाहीये, फसवलं जात आहे, चकवलं जात आहे. काय गोलंदाजी हाताळल्या. अंपायरचा निर्णय अंतिम राहील, कारण की अंपायर सांगतील तुम्हाला की नक्की तुमचं कुठे चुकतंय, तुम्ही सफल होत आहे का. कारण की मिस्टर योगेश मेडवी नॉन स्ट्राईकला उभा आहे, कारण की स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय. जोगाव मधला त्यांचा खेळ आजही आम्ही विसरलो नाहीये. अंपायर कॉल येतो, इट्स अ नो बॉल. अगदी कमरेच्या वरती राहिलाय. नो बॉल यावी मात्र अगदी एक्स्ट्रा धाव. नो +1 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल, खाओ पिओ बिल मत चुकाव, आणि हा फ्री हिट असेल. 27 धावसंख्या, 2 चेंडूचा खेळ झाला. सचिन ठाकूर मैदानामध्ये पहिला चेंडू लॉफ केला, डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहे. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. सचिन ठाकूर मैदानामध्ये पहिला चेंडू लॉफ केला. कॉन्फिडन्स ना फटका खेळताना दिसून आले. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते 29. स्क्वेअर कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चेंडू गॅदर केल्यानंतर फेकी कशी होते ते बघायचं. तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे. कदाचित 3री धाव पूर्ण केली जाते. 3 रन आपने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा जिथे 1 होती 2 होत्या तिथे 3 धावा घेतल्या जातात. बॅट्समन बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची गरज आहे. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न अमोल आहेत. वास्कर चेंडूच्या खाली, या चेंडू पडल्यानंतर थोडासा हातामध्येच बाउन्स झाला. 2 धावा अगदी 2 धावा इथे पुनश्च कंप्लीट केल्या जातात. 1 टू गो. 34 धावसंख्या 34. टॉस साठी या स्वर्गीय भावे स्मृती टीम आणि स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान संघ. लॉफ केलाय, अप्रतिम फटका उचलला, फेकून दिला जातोय. SPL चा हा महत्वाचा येतोय देखना फटका. बिग हिट अगदी बॅटिंग करत असताना लॉफ केलाय, अप्रतिम फटका. योगेश मडवीच्या बॅटमधून हा धमाका आलाय. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या. स्वर्गीय भावे स्मृती टीम आणि स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान संघ, दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स आम्ही पुन्हा कॉल करतोय, आपण या. या दोन्ही कॅप्टन आपण या लगेच. आमचे दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस आम्ही करणार आहोत. दादा या.
विदिशा चॅलेंजची टी शर्ट इकडे आहे. ओनर विशाल पाटील टी शर्ट इथे राहिलेली आहे, तर आपल्या खेळाडूंना टी शर्ट घेऊन जावा. विनंती आहे की आपण आपले जे खेळाडू आहेत त्यांना फिल्डिंग पोझिशनवरती त्वरित पाठवा आणि लगेच दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. टॉससाठी आपण जाणार आहोत. टीम आपण पाहिली तर दोन्ही टीम दाखल झालेत, कॅप्टन दाखल झालेत. कॉल तुम्हाला SPL, एका बाजूला SPL 2026, तुम्ही SPL बोललात तरी चालेल. दुसऱ्या बाजूला श्री सानपाडा. SPL किंवा श्री सानपाडा असा कॉल आहे दादा. स्वर्गीय फकीर होण्या ठाकूर प्रतिष्ठान SPL हा कॉल आहे आणि श्री सानपाडा टॉस जिंकलाय. भावे स्मृती टीम. थँक्यू DJ. SPL सानपाडा प्रीमियर लीग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची. याच्यामध्ये आपण पाहिले तर सातत्याने प्राइजमध्ये तुम्ही राहिलात, मॅन ऑफ द सिरीजमध्ये तुम्ही राहिलात. SPL तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? तो वर्ल्ड कप आहे का? नक्कीच वर्ल्ड कपच आहे. वाट बघत असता तुम्ही? नक्कीच. SPLच्या माध्यमातून खेळाडू भेटतात आपल्याला, म्हणजे इथे तुम्ही सिद्ध झालात की प्रसिद्ध होणार, आणि SPL हा यंग खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ आहे का? याच्यामध्ये मला चांगलेच प्लेयर भेटलेत सानपाडा टीमसाठी. टॉस जिंकला आता महत्त्वाचा निर्णय. मी क्षेत्ररक्षण करणार. विशाल टॉस जिंकला असतास तर बॅटिंगसाठी गेला असतास? नाही, डेफिनेटली मी पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर बॅटिंग या मैदानामध्ये करायचे तुला. SPL सानपाडा प्रीमियर लीग 9व्या वर्षामध्ये आपण आलोय. काय बोलतोस, तुझ्यासाठी किती महत्त्वाची ही स्पर्धा? अर्थातच खूप महत्त्वाची स्पर्धा असते आणि पहिल्यांदा असा कोइन्सिडेंट झाला की ज्यांचा खेळ बघून मी मोठा झालो, आज त्यांच्यासोबत टॉससाठी आलं, तर ते खूप चांगलं वाटलं. आणि SPL खरंच म्हणजे खूप चांगली टुर्नामेंट, सगळे वर्षावर वाट बघत असतात त्या टुर्नामेंटची. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. ऑल दी बेस्ट बोथ दी टीम्स. भावे स्फूर्ती टीम न टॉस जिंकला. दे वॉन्ट दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. अप्रतिम. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन आपण करणार आहोत. सेकंड इनिंगची कहाणी पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थैंक यू सो मच किरण चमस्कर सर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का SPL सानपाड़ा प्रीमियर लीग 2026 सीजन 9 में आपका अपना मानस मनोरे आप सभी का करूंगा स्वागत. मैच नंबर 2 ऑफ टी नंबर 1 जो आप इन एक्शन में देख रही है. एक तरफ खेलती हुई टीम स्वर्गीय तुकाराम ठाकुर स्मृति और उनके सामने वेदे इंटरप्राइजेस. ये दोनों टीमें मैदानी जंग में दो दो हाथ कर रही है. पहला इनिंग का खेल जब समाप्त हुआ तो टीम की रन संख्या बनी थी स्कोर कार्ड पर 40 और 41 का ये रन चेस. चव्हाण साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. निकेतेश वास्कर विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देवो भव. चव्हाण साहेब आपण या. थँक्यू सो मच. आपला सन्मान आम्ही करत आहोत. ही परंपरा आहे ती जोपासली आहे. महाराष्ट्रानं ही परंपरा आहे ती जोपासली आहे. या स्पर्धेनं प्रेमाची, आपुलकीची, सानपाडा प्रीमियर लीगची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक. थँक्यू सो मच. मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊयात. 3 गेंदें मैदान के अंदर समाप्त हुई है. टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर मात्र 1 रन. वेदे इंटरप्राइजेस 5 ओवर में 41 का ये रन चेज है. ओपनिंग पेयर की बात करेंगे तो विजय के साथ निकेश, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी, और P1 का पहला ओवर गेंदबाजी की बागडोर संभाल रही है. विनोद बॉलिंग ट्रैक पर. आड़े बल्ले से क्रॉस बैटेड अक्रॉस द लाइन. ये बल्ला घूमा लेकिन कहीं पे निगाह, कहीं पे निशाना. विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन. ये हमेशा मैं बात करता आया हूँ. एक टॉट गेंद यहाँ से आपको समाप्त होते हुए नजर आएगी. फ्लड लाइट्स जो यहाँ से अब ऑन हो चुकी है.
डे फॉर्मेट में हमने स्टार्ट किया था इवनिंग सेशन में इस टूर्नामेंट को, और अब नाइट फॉर्मेट जो शुरू होता हुआ नजर आएगा। हवा में है, स्लॉट वाली थी, ऑन साइड पर गैप में गेंद को खेल के निकाला, खिलाड़ी मौजूद वहां पर, तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन यहां से आपको दौड़कर कंप्लीट होते हुए नजर आएंगे। P1 का पहला पावर प्ले का ओवर जब रहता है 38 मीटर का फील्डिंग रिस्ट्रिक्शंस, जहां पर 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर होते हैं, रन बनाने का अच्छा मौका होता है। यहां से कवर के ऊपर से लॉफ्ट किया, इनसाइड आउट ओवर द कवर्स, मरीन ड्राइव से खूबसूरत लॉफ्टेड ऑफ ड्राइव, 4 रन मौका होता है। Yes. पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। टीम की रन संख्या बनेगी विधि इंटरप्राइजेस 41 का पीछा करते हुए 7 रन बगैर नुकसान 1 ओवर के बाद। बल्लेबाजी की बात करेंगे तो एक तरफ विजय खेल रही है और उनके साथ खेल रही है निकेश, और निकेश का इस टूर्नामेंट का जो अभी तक का सफर रहा है, टोटल 79 रन्स उन्होंने इस टूर्नामेंट में पिछले 8 सीजन में स्कोर किए, जहां पर 1 मैक्सिमम और 2 बाउंड्रीज टोटल देखने को मिली, और तीसरी बाउंड्रीज जो उन्होंने अभी लगाई, यानी टोटल 3 बाउंड्रीज लगाई है, 1 मैक्सिमम। इस टूर्नामेंट के 9 सालों की हम बात कर रही है, और निकेश की बल्लेबाजी की जो स्टैट्स है उसकी हम बात कर रहे हैं यहाँ से। लेकिन पहला ओवर समाप्त भी हुआ, टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 7 रन बगैर किसी नुकसान की। समीकरण की बात करेंगे तो आने वाली 24 गेंदों का खेल अब भी बचा है, और जीतने के लिए 34 रनों की जरूरत जो मैदान के अंदर होगी विधि इंटरप्राइजेस को। चलिए ज्यादा टाइम लेना नहीं है, टाइम अलर्ट है, प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड, डोंट टेक टू मच टाइम, ये रिक्वेस्ट होगी फील्डिंग टीम से और गेंदबाजी यूनिट से। 25 मिनट का जो टाइम अलर्ट है उसमें एक इनिंग को कंप्लीट करना बहुत जरूरी, क्योंकि कुछ रिस्ट्रिक्शंस हमारे पास है। 10 बजे के बाद हम ज़्यादा वॉइस लाउड रख सकते नहीं है, उससे पहले हमें टूर्नामेंट कवर करनी थी, थोड़ा सा लेट स्टार्ट हुई, डे नंबर 1 है और इसी वजह से स्पीड अप मेंटेन रखना बहुत ज़रूरी। गेंदबाज तैयार होंगे ओवर नंबर 2 के लिए। पहली गेंद थी कवर के ऊपर से, एक और खूबसूरत स्ट्रोक, सर सुरेश रैना की याद दिलाई शॉट ने, कवर पॉइंट बाउंड्री को चीरता हुआ सीमा पर। गेंदबाज तैयार होंगे ओवर नंबर 2 के लिए। ट्वेंटी 22 रन उन्होंने बनाए, जिसमें 1 बाउंड्री, 1 भी मैक्सिमम नहीं। एपीआई बिल्कुल है, पुलिस ऑफिसर है हमारे विजय जी चव्हाण सर, जो फिलहाल तो मैदान में एज एन बैटर के तौर पर अपनी रिस्पॉन्सिबिलिटी को कंप्लीट कर रही है टीम विधि इंटरप्राइजेस के लिए। बढ़िया 4 था ये, अच्छी शुरुआत। हो गेंद सीधा पैरों से जाकर टकरा गई 3 स्टंप्स के बीच में। अंपायर फिंगर गोes up, LPW, leg before wicket, and here the first wicket down. भले ही हमारे एपीआई विजय चव्हाण सर इन्होंने 4 क्यों ना लगाए हो, लेकिन गेंदबाज जो है एसीपी है विजय चव्हाण सर, लेकिन फिलहाल वो डगआउट में लौटे। गेंदबाजी ट्रैक के ऊपर शिरीष को आप देख रही है, जिन्होंने पहली सफलता, पहला ब्रेक थ्रू दिलाया फील्डिंग करती हुई टीम को। स्वर्गीय तुकाराम ठाकुर स्मृति 11, पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ। नंबर 3 न्यू बैटर ऑन स्ट्राइक प्रकाश ठाकुर आपको मैदान के अंदर इन होते हुए नजर आएंगे।
प्रकाश ठाकुर नंबर 3 पर आई। नंबर 3 की पोजीशन बहुत वैल्यूएबल होती है, एक मजबूत कड़ी हर एक टीम के लिए। हाफ ट्रैकर बॉल थी, शॉर्ट आर्म पुल ये ऑन साइड पर लॉन्ग लेग के एरिया में, लेकिन 180 डिग्री हाफ सर्कल है, उसी वजह से डिक्लेयर के तौर पर एक सिंगल रन जो मैदान के अंदर आपको कन्वर्ट होती हुई नजर आएगी। रन संख्या की बात करेंगी तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है। बेस्ट बैटर के तौर पर 2 अवार्ड्स जीते हैं। 40 प्लस में मैन ऑफ द सीरीज का एक अवार्ड भी उन्होंने अपने नाम किया। 257 रन टोटल इस टूर्नामेंट में, 13 छक्के 17 चौके अब तक 9 सीजन्स में हमें देखने को मिले हैं। बल्लेबाज प्रकाश ठाकुर इनके बल्ले से, और वही खिलाड़ी मैदान के अंदर आया। पहली गेंद थी, हाफ ट्रैकर थी, पुल किया जस्ट बिकॉज द ग्राउंड इज 180 डिग्री हाफ सर्कल, दैट्स वाई एक ही रन मिली। और आज उनका जन्मदिन भी है, बहुत सारी शुभकामनाएं देंगे हम प्रकाश जी आपको। आप जी हजारों साल, साल के दिनों 50,000, ऐसी बहुत सारी जन्मदिन की शुभकामनाएं। लेकिन बेस्ट रिटर्न की उनकी बैटिंग होगी अगर वो चलती है आज। ओहो बढ़िया गेंद थी ये, रैपिड डिलीवरी, क्विक आर्म, बल्ले के सहारे डिक्लेयर्ड जोन, कैच ड्रॉप जरूर हुई थी, मुश्किल मौका था, लेकिन एक रन यहां से भी कंप्लीट होता हुआ। डिफिकल्टीज आपको मैदान के अंदर आती जरूर है, लेकिन मुसीबतों को जो करेगा आसान वो छुएगा जीत का आसमान। हर बार मैंने बताया, इसी वजह से जितनी डिफिकल्टीज आपके सामने होती है आपको उन्हें सक्सेस में कन्वर्ट करना बहुत जरूरी। कैच ड्रॉप हुआ, प्रकाश ठाकुर जीवनदान मिलेगा, फायदा उठाएंगे क्या? ओह आड़े बल्ले से ऑन साइड पर जले पे नमक छिड़कने वाला, 1 बाउंस ओवर द रोप, टांगा पलटी घोड़े फरार, और ये नंबर 4। पीछा कर रही है 41 का, और टीम की रन संख्या 17 रन, 1 विकेट के नुकसान पर बनेगी स्कोर कार्ड पर। आने वाली 18 गेंदों का खेल बाकी, और जीतने के लिए आपको यहां से बनानी है 24 यानी कि 24 रन। 18 डिलीवरीज आपके पास बची है, जीतने के लिए अभी भी आपको 24 बनानी है। 17 का आंकड़ा जब भी स्कोर कार्ड के ऊपर आता है, मेरे वन ऑफ द मोस्ट फेवरेट बैटर सर AB डिविलियर्स, इनकी याद में सभी को दिलाता हूँ। क्रिकेट में मिस्टर 360 ये नाम जिन्हें दिया गया, और अपने अनोखे बैटिंग स्टाइल से जो खिलाड़ी क्रिकेट की दुनिया में अमर होता हुआ आपको नजर आया, वो मिस्टर 360 सर AB डिविलियर्स। एक ऐसा खिलाड़ी जिन्हें क्रिकेट में सुपरमैन कहा गया, एक ऐसा खिलाड़ी जो अपने पर्सनल माइलस्टोन से अपने नाम को अमर करता हुआ क्रिकेट की दुनिया में नजर आया। लेकिन सर AB डिविलियर्स एक ऐसा खिलाड़ी जो इतना महान होने के बाद भी अपने क्रिकेटिंग करियर में एक भी वर्ल्ड कप कभी उठा नहीं पाया। ये कुछ यादें होती है जो बताना बहुत जरूरी। क्रिकेट इज नॉट जस्ट द गेम फॉर द सिंगल प्लेयर, इट इज द गेम फॉर द 11 प्लेयर। जब 11 खिलाड़ी खेलते ये खेल चलता है। तीसरे ओवर की शुरुआत फिलहाल टॉप पे चलिया, गेंद आपको फाइनल के एरिया में ट्रैवल होती हुई नजर आएगी, यहां से कंप्लीट किया जाएगा सिंगल। ओवर नंबर 3, बॉलिंग ट्रैक पर आप प्रवीण शिरसाट ये खिलाड़ी को देख रही है। 40 प्लस 40 साल से जिनकी ज्यादा उम्र है वो सारे खिलाड़ी आपको इन एक्शन में नजर आएंगी। दूसरी गेंद थी ऑन साइड पर, अलोंग द कार्पेट ड्राइव किया, मिड विकेट का एरिया, सिंगल कंप्लीटेड। दूसरे की कोशिश, क्या बात है। ये जितने यंगस्टर खिलाड़ी इस टूर्नामेंट में खेलने वाले हैं, ये देखिए रनिंग बिटवीन द विकेट को और सीखिए उनसे। 40 प्लस होने के बाद भी इतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, इतना अच्छा फिटनेस लेवल जो ये खिलाड़ी ने मेंटेन किया है, तारीफ के काबिल। ऑफ साइड पर टैप किया, गेंदबाज आएंगे, गेंद का कलेक्शन करेंगी, तब तक एक और सिंगल यहां से आपको कंप्लीट होता हुआ दिखाई देगा। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 21, 21 रन बनी है।
हो ऑन साइड पर उडाया. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. इन टू द स्टँड्स. ये 6 रन. उनके लिए इनाम आया, बात करेंगे उसके बारे में. लेकिन बल्लेबाजी कमाल की ऑफ साइड पर. कमाल का एक और वन बाउंस ओवर द रोप. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो प्रकाश ठाकुर ने लगाई है. 1 और 4. चलिए ट्रॉफी होगा पारी, कौन भूल पाएगा. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमानेंट. प्रकाश ठाकुर ने बताया. जड़ में डाली थी ये, ड्राइव किया जाएगा मिड ऑफ पर. डीप में खिलाड़ी थे, हल्के हाथों से सिंगल कन्वर्टेड. स्ट्राइक एंड पर होंगे निकेश और उनके लिए इनाम आया है हमारे ऋषभ भाई. इनकी तरफ से अगर निकेश 3 गेंदों पर 3-6 लगाते हैं, हैट्रिक करते हैं सिक्सेस की, तो 5,555 4 पंजों का इनाम निकेश इनको दिया जाएगा. ऋषभ इनके द्वारा. 3 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होगा. टीम की रन संख्या 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनती हुई नजर आएगी. गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत मैदान के अंदर. बैटिंग करते हुए टीम विद इंटरप्राइजेस को. कमाल की जोड़ी है. जब ये पहला ब्रेक थ्रू मिला था, ऐसा लगा था कि बॉसिंग करती हुई टीम मुकाबले में 2-2 बात करेगी. लेकिन अब ये 12 गेंदें और 9 रनों का समीकरण, क्या इस मुकाबले में कोई नया मोड़ लेकर आ सकता है? क्या कहानी अब भी बाकी है? क्या लड़ने की ताकत अभी भी स्वर्गीय तुकाराम ठाकुर स्मृति 11 ये टीम रखती है? क्या अभी भी जीतने का जज्बा बाकी है? ये तो आने वाला समय बताएगा. 12 गेंदें 9 रन. इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9, जो आपको 12 गेंदों पर बनानी है. गेंदबाजी ट्रैक के ऊपर ओवर नंबर 4 की शुरुआत करेंगी. गेंदबाज योगेश मड़वी. बॉलिंग ट्रैक ओवर नंबर 4 के लिए. रेडी विद द बॉलिंग मार्क. उनकी हाथों में गेंद. करिश्माई गेंदबाजी की जरूरत होगी आज. लोअर फुल टॉस थी, बल्ले का टॉप एज लिया. विकेट कीपर नहीं करेंगे कोई गलती. कॉट बिहाइंड. कहानी में ट्विस्ट. ये तो ट्रेलर झांकी है और पिक्चर तो अभी बाकी है. ये दूसरा विकेट. कमाल की गेंदबाजी है. बढ़िया शुरुआत की है योगेश मड़वी ने. T20 मैच में 20वें ओवर से ज्यादा 19वां ओवर इंपॉर्टेंट होता है. 5 ओवर के मैच में 5वें से ज्यादा चौथा ओवर इंपॉर्टेंट होता है. और इस इंपॉर्टेंट ओवर में योगेश मड़वी, इन खिलाड़ियों ने क्या कमाल का खेल किया. पहली गेंद पर सफलता दिलाई. 11 गेंदें 9 रनों का समीकरण. और स्ट्राइक एंड पर होंगे बैटर नितिन. ओह, लोअर फुल टॉस दिए, फ्लाइट दी थी हवा में, लालच दिया था. ऑन साइड पर काउ कॉर्नर का वो एरिया थोड़ी सी लॉन्ग बाउंड्री है, उससे वजह से 2 रन लेने का समय था. और ये 2 रन आसानी के साथ मैदान के अंदर कंप्लीट भी किए जाएंगे. बैटिंग करते हुए टीम, जिनको अब यहाँ से सिंगल डबल लेने की जरूरत भी है. हवा में गेंद, एक और विकेट की संभावना. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती. पकड़ा है कैच और होगा कमबैक. एक और झटका. सर नाव लिहा.
9 गेंदें बची है और जीतने के लिए 7 रनों की जरूरत आपको होगी. 9 balls remain and needed 7 runs to win for Team Vedi Enterprises. नौ गेंदें जीतने के लिए 7 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आ गई. योगेश मड़वी ने इस मुकाबले में जान डाली है. बताया हम वापसी करने की ताकत अब भी रखती है. जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का. मन में अगर ठाना है जीतना है परिस्थिति से क्या घबराना. फाइटिंग इज द ओनली ऑप्शन विच यू हैव. और वो लड़ाई की है योगेश मड़वी ने. हाफ ट्रैकर बॉल थी. बैकफुट पर जाएंगे हल्के हाथों से. पॉइंट का एरिया सिंगल यहां से भी आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा. 8 गेंदें बची है. 6 रनों की मैदान के अंदर जीतने के लिए जरूरत. यूं तो ये मैच अगर आप देखेंगे तो एक बड़े हिट का है लेकिन अभी भी 2 गेंदें इस ओवर की बहुत इंपॉर्टेंट होगी. फ्लाइट दी थी बीट किया. अपील कॉट बिहाइंड की. कैच लगी है अंपायर की तरफ. उत्साह भरपूर लेकिन कोई सिग्नल नहीं. डॉट बॉल. यहां से आएगी कहानी में ट्विस्ट. यहां से आएगा मुकाबले में रोमांच. यहां से आएगा अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा और मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा. मुसीबतें आपके सामने लेकिन कमाल की मैच होती हुई. यहां से कदमों का इस्तेमाल किया. मोबाइल का नेटवर्क क्रिकेट का फुटवर्क लेकिन क्रिकेट में फुटबॉल भी देखिए. अच्छी फील्डिंग एफर्ट. एवरी रन इज वैल्यूबल इन क्रिकेट गेम. इसी वजह से हर एक रन को बचाने के लिए हर एक रन को कमाने के लिए ये लड़ाई होती है. एक के साथ ओवर की करेंगे समाप्ति. 4 ओवर का खेल जहां पर होगा समाप्त. टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर बनेगी 36 रन. गेंदें बचेंगी 6 और बनानी है 5. कमबैक भी होता है ये बताया विकेट यहां से. चार रनों की जरूरत. 3 चेंडू 4 धावा. 3 बॉल 4 रन्स. 3 गेंदे 4 रन. ये तीनों लैंग्वेज में मैंने बताया कि आने वाली 3 गेंदे और मैदान के अंदर 4 रनों की जरूरत. यहां से होगी न्यू बैटर मैदान के अंदर
अलंकार एन होते हुए आपको यहाँ से बिल्कुल दिखाई देंगे। 3 गेंदें 4 बनानी है। न्यू बैटर मैदान के अंदर जीत का सपना और जीत के लिए कोशिशें लेकर, जीत का चस्पा और मैदान के अंदर क्रिकेट का जुनून और अपनी टीम को जिताने का जोश लेकर ये खिलाड़ी यहाँ से उतरता हुआ। गेंदें बची है 3, रन बनानी है 4। बातचीत की जाएगी नॉन स्ट्राइक एंड के बैटर के साथ, बताया जाएगा कैसी गेंदबाजी हो रही है, कौन से दिशा में शॉट्स खेलनी है, क्या कौन सी लाइन लेंथ पे गेंद अगर आएगी तो आपको कैसे शॉट्स खेलने हैं, कैसे रन बनाने हैं, क्या माइंडसेट है, सारी चीजें डिस्कस हुई। लेकिन जितने दर्शक मैच को देख रहे हैं, पॉकेट में पैसा वसूल होगा। कौन बनाएगा रन 4, कौन करेगा वार, कौन बनेगा शिकार और किसका होगा बेड़ा पार। फिलहाल तो 3 में 4 ये जड़ में डाली ऑन साइड पर, हल्के हाथों से खेला 1 रन पूरा, दूसरे की कोशिश मना किया। 1 ही रन से संतुष्टि, बचेंगे तो और भी लड़ेंगे और कदम जमेंगे तो रन बनेंगे, उसी वजह से मात्र 1। एसपीएल म्हणजे कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आणि हा नियम आहे आणि त्याच नियमानं प्रत्येक वेळी आपण खेळतो। 2 गेंदें बची है जीतने के लिए, 3 रनों की जरूरत। कौन बनाएगा रन 3, कौन बजाएगा किसकी बीन और किसकी होगी रात रंगीन, ये देखने लायक बात यहां से। बैकवर्ड पर गए हल्के हाथों से, सेंसिबल क्रिकेट, विकेट कीपर। मिस्टेक्स आर नॉट अलाउड इन क्रिकेट गेम बिकॉज स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस। छोटी गलती और बड़ा नुकसान मैच छोड़ने पर मजबूर कराएगा। ये जो गेंद आपने छोड़ी, ये मुकाबला आपको छोड़ना पड़ सकता है। गेंदें बचेंगी यहां से अब 1 और 2 रनों की जरूरत। क्या मैच हुआ है, ये एसपीएल का दर्जा है, ये एसपीएल का रोमांच है, ये एसपीएल की आन बान शान है, ये हमारा एसपीएल का अभिमान है और ये एसपीएल का आत्मसम्मान है जो मैदान के अंदर आप देखते हुए। क्या कमाल का मैच, 1 गेंद और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। मैंने कहा था दिल की धड़कनें तो बढ़ेंगी क्योंकि 1 में 2 अगर आएंगे तो दोनों तरफ से तालियां भी बजेंगी, शोर भी होगा, किसका रोर होगा ये देखना बहुत जरूरी। कंपलसरी चेसिंग टूर्नामेंट का नियम, यानी कंपलसरी 2 रन यहां से बनानी है। तालियां बजेंगी, तमाम दर्शक तालियां बजाएंगे क्योंकि एसपीएल का आत्मसम्मान अभिमान है। 1 गेंद और 2 रनों की जरूरत, मुकाबला भी दूसरा और रन 1 में 2 बनानी है। कमाल का मैच हुआ ये, कमाल का मैच। चलिए गेंदबाज तैयार, 1 गेंद 2 की जरूरत। ओह आड़े सीधे बल्ले से खेला, ये कदमों का इस्तेमाल किया, 1 रन पूरा, दूसरा रन और ये गलती हुई फिर एक बार। मुकाबले को जीतती हुई टीम विदे इंटरप्राइजेस, जीत का रोर है, टीम का शोर है, बनी है विनर ऑफ द मैच।